स्वामी समर्थ. राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने. आज रामनवमी व गुरुवार हा दुर्मिळ योग आलेला आहे. रामनवमी म्हणजे श्रीरामांचा जन्म. श्रीराम म्हणजे धर्म, सत्य आणि कर्तृत्व यांचे प्रतीक. या दिवशी काही विशिष्ट उपाय करायचे असतात जे अत्यंत प्रभावी असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही उपाय सांगणार आहेत. 100 वर्षांनी हा योग आलेला आहे. ह्या योगाला सिद्धी योग म्हणतात, जो 100 वर्षानंतर आलेला आहे. याला अमृत योगही म्हणतात. ह्या दिवशी मुलांसाठी, आपल्या घरातल्या भरभराटीसाठी छोटेसे उपाय करायचे आहेत. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये शेवट जय श्रीराम नक्की लिहा. स्वामी आणि राम एकच आहेत. स्वामी म्हणायचे मीच राम आहे आणि मीच विष्णू आहे. त्यामुळे विष्णू, राम, स्वामी हे सर्व एकच आहेत. बस आपल्या पाहण्याचा फरक असतो. राम आणि स्वामी एकच आहेत. तर पहिला उपाय आहे तो आहे काळी मिरी आणि भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर हा घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतो, नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी आधी घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर गेली पाहिजे. आधी अलक्ष्मी घरातून गेली तरच लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करेल. आणि दुसरं म्हणजे काळी मिरी. काळी मिरी ही आपला नजर दोष आणि वाईट ऊर्जा यापासून संरक्षण करते. आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा आणि काही वाईट शक्ती त्याही घालवायचं काम काळी मिरी करते. काळी मिरीचा संबंध हा शनीशी आहे. ज्यांना शनी प्रकोप किंवा शनीची 7.5 आहे, अशांची 7.5 शांत करण्यासाठी या काळ्या मिरीचा उपयोग होतो. तर हा उपयोग तुम्हाला कधी करायचा आहे? संध्याकाळी 6 ते 9 या वेळेच्या दरम्यान. संध्याकाळी 6 म्हणजे प्रदोष काळ आणि याला विजय काळही म्हणतात. हा खूप प्रभावी काळ असतो. या वेळेला आभामंडलात काही व्हायब्रेशन म्हणजे सकारात्मक ऊर्जा ही प्रचंड वाढलेली असते, तशीच नकारात्मक ऊर्जाही असते. पण आपण काही सकारात्मक उपाय केल्यानंतर घरात त्याचा परिणाम हा सकारात्मक होतो. तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 ते 9 करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजता थोडा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. यासाठी भीमसेनी कापूरच लागणार आहे. साधा कापूर घेऊ नका. भीमसेनी कापूर, काळी मिरी ही थोड्या प्रमाणात घेऊन दरवाजावर मातीच्या पंतीच्या दिव्यामध्ये तुम्हाला हे जाळायचं आहे. जाळल्यानंतर त्याची रक्षा ही तुम्हाला पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा उपाय तो मुलांसाठी आहे. मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल, घरात कटकट करत असतील, मोबाईल जास्त बघत असतील, त्यांचा अभ्यासात एकाग्रता नसेल, तर हा उपाय मुलांसाठी करा. काय करायचं आहे तुम्हाला? देवापुढे 2 अगरबत्ती लावायच्या आहेत संध्याकाळच्या वेळेला आणि मुलांना पाटावर बसवायचं आहे. आणि रामरक्षा स्तोत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. 11 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्हाला 1 वेळ हनुमान चालीसाही म्हणायचा आहे. कितीही वेळेस म्हणा आपल्या इच्छेनुसार. कारण जिथे राम तिथे हनुमान आणि जिथे हनुमान तिथे संकटे, नकारात्मक ऊर्जा या राहत नाही. त्यामुळे रामरक्षा म्हटल्यानंतर हनुमान चालीसाही अवश्य म्हणा. ती रक्षा घेऊन तुम्हाला मुलांच्या जिभेवर, डोक्याला आणि आपल्या कंठाजवळ थोडीशी लावायची आहे आणि जिभेवरही थोडी खायला द्यायची आहे. यामुळे मुलांचा वाणीदोष कमी होतो आणि मुलांचा अभ्यासात लक्ष लागतं, त्यांची एकाग्रता वाढते. नुसतं रामनवमीलाच नाही तर तुम्ही रोज मुलांना रामरक्षा स्तोत्र मराठी किंवा संस्कृत म्हणायला लावा. ह्या स्तोत्राने मुलांच्या वाणीवर आणि अभ्यासावर खूप सकारात्मक ऊर्जा त्यांच्यावर खूप सकारात्मक परिणाम होतो. कारण रामरक्षा तिचं नावच आहे रक्षा, त्यामुळे ही रक्षण करणारी रामरक्षा आहे. तुम्ही मुलांना नक्की म्हणायला लावा. आणि गुरुवारी ही 2 छोटे उपाय नक्की करा. कारण काही उपाय छोटे असतात पण त्यांची किमया ही खूप मोठी असते. श्रीराम प्रभू हे धर्म, सत्य आणि कर्तृत्व यांचे प्रतीक होते. त्यामुळे रामनवमीला हे उपाय नक्की करा आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करा. कारण घरातली नकारात्मक ऊर्जा कमी झाली
तरच घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपला दाराचा उंबरा म्हणजे चौकट ही अत्यंत प्रभावी आहे काही उपायांसाठी. कारण जी दाराची चौकट शुद्ध, पवित्र आणि पूजा केलेली असते त्याच्या आतमधून घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. त्यामुळे दाराची चौकट नेहमी स्वच्छ आणि पूजा केलेलीच असावी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.